सीताफळ असेल, चिंच असेल, जांभूळ असेल, बाभूळ असेल, ही फळझाडे असतील, त्याचबरोबरीने अंजन असेल, बिबा असेल, खैर असेल, आंबा, काजू ही असतील, फणस असेल, ताड, शिंदी, सुरू, शेवगा, हादगा, कढीपत्ता, महारूक, मँजियम, मेलिया डुबिया यासारखी अनेक वेगवेगळ्या प्रकारची आपण झाडे आपल्या शेताच्या बांधावरती लावू शकतो आणि त्या माध्यमातून आपण आपल्या बांधावरची शेती या योजनेचा फायदा घेऊ शकतो. मग शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की या योजनेला लाभार्थी होण्यासाठीची पात्रता काय आहे? या योजनेला लाभार्थी होण्यासाठीची पात्रता आहे की ज्या शेतकऱ्याच्या नावावरती शेतजमीन आहे तोच शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मनरेगा अंतर्गत त्या शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असणं गरजेचं आहे. तो शेतकरी जॉब कार्ड धारक असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे या योजनेसाठी आपण ज्यावेळेस अर्ज करणार आहोत त्यावेळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत